मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चारा व्यवस्थापन, सुका चारा आणि ओला चारा याचं प्रमाण मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या दूध उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर मित्रांनो, कसं असतं की आपल्या भागांच्या नुसार वेगवेगळ्या गोष्टी मित्रांनो असतात. आपलं कसं होतं की प्रत्येक भागामध्ये पाण्याची उपलब्धी वर्षभर नसते. त्या ठिकाणी वाळका चारा जास्त प्रमाणात असतो आणि जिथं पाण्याची उपलब्धी आहे तिथं ओला चारा असतो आणि सुका चारा सुद्धा असतो. तर मित्रांनो, 50-50% आपण ओला चारा सुका चारा वापरला पाहिजे. पण जर तुमच्याकडे जर ओला चारा जास्त असेल आणि सुका चारा कमी असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर 60% ओला चारा वापरायचा आणि 40% त्याच्यामध्ये सुका चारा, असं त्याचं नियोजन करायचं. आणि ज्यांच्याकडे ओला चारा जास्त आहे आणि सुका चारा कमी आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे, तर 60% सुका चारा वापरा आणि 40% ओला चारा वापरा. आणि अशा पद्धतीनं आपल्या जनावरांच्या, आपल्या म्हशीच्या साईज नुसार, त्याच्या म्हणजे त्यांच्या कपॅसिटीनुसार, भुकेनुसार आपण दिवसातून 2 वेळाच 15 ते 20 किलोच्या दरम्यान आपल्या म्हशीच्या साईजनुसार आपण हा ओला चारा आणि सुका चारा मित्रांनो वापरला पाहिजे. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.